हॅलो सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी कापसासारखी मऊसूद चविष्ट इडली, कुरकुरीत एकदम पातळ असे डोसे, सोबतच ओल्या नारळाची शेंगदाणे घालून केलेली चटणी, बटाट्याची सुकी भाजी एकाच व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे. 2 वाटी तांदळासाठी बरोबर 1 वाटी उडदाची डाळ घेतली. तांदूळ आणि उडीद डाळीवर पावडर असते, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान हे भिजत घातलेलं होतं. धुवून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मेथीदाणे घालायचे आहे. मेथीदाणे घातल्यामुळे छान चव येते आणि पीठसुद्धा व्यवस्थित होतं. झाकून ठेवायचं आहे रात्री 8 वाजेपर्यंत. रात्री 8 वाजता मी हे वाटायला घेतलेलं आहे. थोडासा व्हिडिओ स्किप झालेला होता. थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. डाळ आणि तांदूळ बारीक वाटून झाल्यानंतर रात्रभर झाकून ठेवायचं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे या दिवसात पीठ लवकर आंबलं जातं, वेळ लागत नाही. यामध्ये मी अजून मीठ किंवा सोडा घातला नाही, तरी पण पीठ दुप्पट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणून आदल्या दिवशी उशिराच भिजत घालायचं. सकाळी जर भिजत घातलं तर ते खूपच आंबलं जातं आणि खूप आंबूस इडल्या किंवा डोसे चांगले लागत नाही. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडासा सोडा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मीठ आणि सोडा पिठामध्ये पूर्ण विरघळला गेला पाहिजे, इतपत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इडलीचं बॅटर एकदम परफेक्ट असं आपलं तयार झालेलं आहे. आता चटणी बनवायला घेऊयात. इथे मी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. ओलं खोबरं घेतले, लसूण, आलं, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि चवीपुरतं मीठ. यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक सरसरीत चटणी वाटून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल तापलं की राई आणि जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. मी वाटताना कोथिंबीर घातली नाही, त्यामुळे कोथिंबीर घातली असती तर चटणीचा रंग बदलतो. आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून थोडीशी पातळ सरसरीत अशी चटणी बनवून घ्यायची आहे. मीठ घातलेलं होतं, पण चटणी थोडी जास्त झाली, त्यामुळे थोडंसं मीठ पुन्हा घालून घेतले. चटणी आपल्याला थोडा वेळ गरम करून घ्यायची आहे, म्हणजे 1 उकळी येऊ द्यायची आहे. फक्त एकच उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची. इथे आपली छान सरसरीत अशी चटणी तयार झालेली आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊयात. तेलामध्ये राई, जिरं आणि कांदा, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. मी कांदा उभा पातळ कापलेला आहे. कांदा थोड्याशा तांबूस रंगावर छान परतून घ्यायचा आहे. घेतलेल्या मिठापैकी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आता, म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा लवकर परतला जातो. कांदा चांगला परतल्यानंतरच त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आहे. अगोदरच घातलं तर ते तळाला चिकटलं जातं आणि कांदासुद्धा व्यवस्थित परतला जात नाही, त्यामुळे नंतरच घालायचं. याच वेळी थोडीशी हळद घालायची आणि व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं. आता जे उरलेलं थोडंसं मीठ होतं ते सुद्धा घालून घ्यायचं. कोथिंबीर घालायची आणि जे उकडून ठेवलेले बटाटे आहे ते कुस्करून घालायचे आहे. आज मी कुस्करून बटाटे घालणार आहे. ही भाजी मी टोमॅटो न घालता करणार आहे. याआधी पण मी बटाट्याची अशी भाजी दाखवलेली आहे आणि खूप छान होते बटाट्याची भाजी तशीसुद्धा. बटाटे व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, चांगले फ्राय करून घ्यायचे, एकजीव करायचे आणि मंद गॅसवर 2 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे. भाजी चांगली गरम करून घ्यायची. भाजी आता व्यवस्थित झालेली आहे. यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून गॅस बंद करायचा. आपली पातळ आणि सुकी दोन्ही चटण्या तयार आहेत. बटाट्याची चटणी आणि
ओल्या खोबऱ्याची चटणी आणि दोन्ही चटण्या खूपच छान झालेल्या आहेत. आता इडली बनवायला घेऊयात. इडली पात्राला तेल लावून मी त्यामध्ये इडलीचं पीठ व्यवस्थित घालून घेतलेलं आहे आणि एका बाजूला पाणीसुद्धा कुकरमध्ये उकळत आहे. आपल्याला या इडल्या 10 ते 12 मिनिटे कुकरमध्ये वाफवून घ्यायच्या आहेत. 10 ते 12 मिनिटानंतर इडल्या तुम्ही बघू शकता खूप छान वाफवल्या गेलेल्या आहेत. एकदम कापसासारख्या मऊसूत अशा इडल्या झालेल्या आहेत आणि पांढऱ्या शुभ्र छान इडल्या झाल्यात. इडली तर तयार आहे. आता डोसे बनवायला सुरुवात करूयात. इडलीचं पीठ थोडंसं घट्टसर असतं, त्या मानाने डोशाचं पीठ थोडंसं पातळसर असतं. पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं आहे. हे पीठ खूप पातळही करायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही. पीठ एकसारखं करून झालेलं आहे आणि आता तवासुद्धा तापलेला आहे. डोसे बनवायला सुरुवात करायचे. एक पळीभर पीठ घालून अशा पद्धतीने एकाच दिशेने पसरून घ्यायचं. शक्यतो सपाट तळाची पळी वापरायची आहे, अशी खोलगट पळी नाही वापरायची. काहींना पातळ कुरकुरीत डोसा हवा असतो, काहींना थोडासा जाडसर मऊसूत डोसा हवा असतो. तेल घातल्यामुळे डोसा जो आहे तो कुरकुरीत होतो, चवीला खमंग लागतो. डोसा खालून थोडासा भाजला की उलटून घ्यायचा आहे. खूप छान जाळीदार कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे. अजून एक डोसा बनवून घेऊयात. तेलामुळे डोशाला रंगसुद्धा छान येतो, त्यामुळे वरतून थोडंसं तेल घालायचं आहे आणि चवसुद्धा छान लागते, पण खूप तेल नाही वापरायचं. डोसा एका बाजूने भाजला की लगेचच उलटून घ्यायचा आहे किंवा डोसा न उलटता सुद्धा एक बाजू व्यवस्थित भाजली की काढला तरी चालतो. तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार कागदासारखा पातळ छान असा कुरकुरीत डोसा झालेला आहे. खमंग कुरकुरीत डोसे, मऊसूत इडल्या, ओल्या नारळाची शेंगदाणे घालून केलेली चटणी, चविष्ट अशी बटाट्याची भाजी आपली तयार आहे. चारही रेसिपीज खूप छान झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. बाय.